दरम्यान मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मराठे मोठ्या संख्येने आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा उपोषणाचा आज 8वा दिवस आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सकाळपासूनच मराठा समाजाचे नागरिक येत आहेत, त्यांना भेटतायत, त्यांच्यासोबत सेल्फी काढतायत, फोटो काढतायत आणि हे सर्व समाजाचे नागरिक सर्व राज्यातून आलेले आहेत। कुणी परभणी असेल, कुणी नांदेड असेल, बीड असेल, लातूर असेल किंवा नगर असेल, असं राज्यभरातून लोक इथे येतात, जरांगे पाटलांना भेटतात, मराठा आरक्षणाबद्दल ते चर्चा करतात। काय चाललंय राज्यामध्ये, आमच्या गावात काय चाललंय, आमच्या जिल्ह्यात काय चाललंय ही चर्चा करतात आणि हे ते त्यांच्यासोबत एक फोटो काढतात आणि या ठिकाणून आपल्या गावी जातात। पुढचं आंदोलन कसं असन, काय असन ही चर्चा जरांगे पाटलांसोबत करतात। परंतु सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी मराठा समाजाची ही रांग संध्याकाळी रात्री 10-11 वाजेपर्यंत ही रांग चालू असते। 20-21 ला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात नक्कीच हा मुद्दा येईल। मराठा समाजाला आरक्षण कसं भेटणार या अधिवेशनात ठरेल, परंतु जरांगे पाटलाला भेटण्यासाठी गर्दी मात्र कायम आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरवदे, टीव्ही मराठी, अंतरवली, सारठी, जालना।